छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। भटाणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात विद्युत पंपाच्या सहाय्याने पाणी उपसा सुरू होत असल्यामुळे शूर येथील ग्रामपंचायत सदस्य बा पाटील जाधव यांनी वैजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेले आहे। दरम्यान भटाणा या प्रकल्पातून शूर गावातील नागरिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो। येणाऱ्या काळात असाच पाणी उपसा सुरू राहिला तर शूर गावाला पाणी टंचाईला सामोरं जाऊ लागू शकतं, म्हणून हा उपसा बंद करण्यात यावा। त्यासोबतच पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता यांनी या बाबीकडे वारंवार दुर्लक्ष केल्यानं त्यांच्यावर देखील तातडीनं कारवाई व्हावी या मागणीसाठी शूर येथील ग्रामपंचायत सदस्य बा पाटील जाधव यांनी सोमवारी वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलेले आहे। दरम्यान प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास आपले उपोषण मागे घेतले। मी या अगोदर कन्नड येथे पाटबंधारे विभाग शाखा अभियंता श्री शिशिर गांजाळे साहेब यांना निवेदन दिलं, जे अवैध मोटारी चालू आहे आणि तुम्ही ज्या पंपांना परवानगी दिली ते पंप अगोदर बंद करण्यात यावे। भटाणा मध्यम प्रकल्पात जेमतेम 15 ते 20% पाणी साठा शिल्लक आहे। त्यात अधिकचा गाव झाल्यामुळे तो पाणी उथळ आहे, ते लवकर आटून जातं उन्हाळ्यामध्ये। मी शूर ग्रामपंचायत तर्फे आणि गावकऱ्यांतर्फे एकच मागणी केली होती का 4 महिने जे अति कठीण जाणार आहे पुढे उन्हाळ्याचे, तो पाणी साठा शिल्लक आहे तो पिण्यासाठी आरक्षित करण्यात यावा, अशी मुख्य मागणी होती। त्यांनी काही विशेष लक्ष दिलं नाही, त्यामुळे मला नाईलाजाने ते SDM ऑफिस समोर उपोषणाला बसावं लागलं। आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत श्री गांजाळे साहेब व तो जीवन मेवाल कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं, त्यांनी आम्हाला तालुका दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांनी पत्र दिलं तर आम्ही महावितरण कार्यालय वैजापूर ग्रामीणचे जे शाखा अभियंता आहेत त्यांना आदेशित केलंय त्यांनी का जे अवैध मोटारी चालू आहे विद्युत पंप वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्या मोटारी जप्त करण्यात येईल। आणि SDM साहेबांचे नायब तहसीलदार साहेब आलते महाजन साहेब, त्यांनीही जे पाटबंधारे विभागाचे मुख्य शाखा अभियंता आहे त्यांनाही कळवलेलं आहे का लवकरात लवकर त्या मोटारी जप्त करण्यात आहे।